त्या सर्वांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो। मित्रांनो, ही काय पहिली बैठक नाही, अथवा आंदोलन काय मराठ्याला नवे नाही, पण काल पाटलाची SIT चौकशीचे आदेश मंत्रालयातून निघाले आणि त्यानंतर मात्र मराठा समाज थोडा वेगळ्या ट्रॅकवर गेला। समाजाने काय काय केलंय, आमच्या पूर्वजांनी काय केलंय हे जर सांगत बसलं तर वेळ पुरणार नाही। पाठीमागे एक क्लिप व्हायरल होत होती बघा, की मराठा समाजाला आरक्षणाची वेळ का आली। त्यात एक बाबा सांगत होते, मी माझ्या बहिणींची सगळ्या माफी मागून बोलतो, की सांगितलं की बाबा मराठ्यांच्या माणसाने बाया नाचवल्या, त्याच्यात त्यांची वावर कमी झाली। अरे दादा, आमच्यात असताना एका दुसऱ्या टक्के आम्ही नाकारीत नाही, पण आज प्रत्येक गावात जाऊन पहा, गावाला शाळेला जागा नाही, मराठ्यांनी जागा नाही। गावामध्ये हॉस्पिटल उभा करायची जागा नाही, मराठ्यांनी जमीन दान केली। गावामध्ये गायला करायला रान नाही, गाय रान देणारे माझे मराठे। आणि एवढंच काय, देवाच्या मंदिराला सुद्धा जागा देणारे आमच्या मराठे। आमचे चांगले काम तुम्हाला दिसत नाही, आमच्या लहान मोठ्या चुका तुमच्या डोळ्यात फुटतात। काल एका चॅनलवर तुम्ही पाहिलं, मला हसायला आलं, त्यांनी सांगितलं की महेशांना मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या सोयऱ्याकडे 27 पर्यंत तुम्ही ह्यांच्याकडून संपत्ती तयार झाली, मग मनोज जरांगे पाटलाच्या सगळ्या सोयरीची प्रॉपर्टी तुम्हाला मनोज जरांगे पाटलाची वाटती, तर मग मनोज जरांगे पाटील कुणबी मराठा, तर त्याचे सगळे सोयरे गेले कुणबी मराठा का नाही? का नाही त्याचे सगळे सोयरे कुणबी मराठा? 10% लॉलीपॉप देऊन आम्हाला फसवायचं काम तुम्ही केले। आणि तुम्हाला जर हेच करायचं होतं तर तुम्ही वाशीला कशाला आला होता अध्यादेश घेऊन? तुमच्या मनात पापच होतं तर सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश घेऊन वाशीला का आला तुमच्या? आणि पुन्हा एक दुर्दैव जे की नेहमी मराठ्याच्या वाट्याला, या राज्याचे गृहमंत्री संसद भवनमध्येच बोलले, मराठ्याचा नेता ओबीसी विरोधात बोललाय। दादा का बोलला नाही माहिती तुम्हाला? कारण की ओबीसीची सगळ्याला भीती वाटते की हे एक गट्टा आपल्या विरोधात जाते मतदानाला, पण मराठीची भीती वाटत नाही, कारण आम्ही भांडवल सावधान होतो। आम्ही इथं आज आरक्षणासाठी लढत असलो, माझं वाईट वाटून घेऊ नका, जे ह्या बैठकीला आले माझं त्याला स्पष्ट म्हणणं आहे, त्यात मी हे आलो। जर खरंच तुम्हाला मराठा समाजासाठी लढायचं आहे तर आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणीही राजकीय व्यासपीठावर तुम्ही दिसू नका। आंदोलनात मी आता चुकून जायचं म्हणजे उद्याच्या एखादी राजकीय सभा असते तुम्ही भाषण ठोकायचंय, त्याला ठरवणार नाही। ठरवून जायचं आज जाताना की ज्यांच्यामुळे आम्हाला ही वेळ आली त्यांच्या बुडाखाली खुर्ची वाढली असं आम्ही स्वतः निर्णय घेणं गरजेचं। एखाद्या लग्नात जर तुम्ही गेलात, त्या लग्नामध्ये बघा तुम्ही उकांड्यावर बसा, वाढप्या जो असतो त्याला मराठ्याच्यात पण एक आमचा नाही। तुम्ही मुद्दा घ्या नका घेऊ, आपल्याला ठरवायचं काही ठराव अण्णा तुम्ही घ्या नका घेऊ, पण माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मानतोय, माझं असं मत आहे आता प्रत्येक मतदारसंघातून आपला वार्ड तिथं पाठवा, आपला वार्ड तिथं गेला पाहिजे, मराठा म्हणून तिथं गेला पाहिजे, असं माझं मत आहे। बाकी तुम्ही जे ठरवता त्यात मी माघार नाही। मी कालची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, परवा आमची तर त्या सर्वेवाले आले की काय होणार आहे, ते सर्वेची टीम आली, त्यांनी विचारलं आमच्या तर काही वयस्कर माणसं पोरं होते, आमचा मोहन मला सांगतो तुला काय झालं, तर विचारलं की बाबा मला तुमच्या खासदाराचं काम कसं आहे, तर त्या आमच्या वयस्कर बाबांनी सांगितलं आम्ही आणखी खासदार पाहिलेच नाही। नंतर विचारलं की बरं उद्या निवडणूक झाली तर तुम्ही कुणाला निवडून देणार, तर त्या बाबांनी सांगितलं आम्ही पाटलाला निवडून देणार। काय म्हणले ते पाटलाला? म्हणजे मुख्यमंत्री होऊन म्हणून तुम्हाला कोण पाहायला आवडत? ते म्हणजे आम्हाला पाटील आवडते मुख्यमंत्री होऊन पाहायला। पुन्हा त्यांनी विचारलं खासदार कोण पाहायला आवडत तुम्हाला, तर त्यातलं एक पोरगं म्हणलं आम्हाला खासदार सुद्धा पाटीलच आवडते। मग त्या ऐका, मग त्या सर्वेक्षणावाल्यांनी जे करायला आले त्यांनी विचारलं अण्णा की मग तुम्हाला आमदार पाटीलच वाटतोय, खासदार पाटीलच करा वाटतं, मुख्यमंत्री पाटील तुम्ही कसं शक्य आहे? तर त्या म्हाताऱ्या माणसाने उत्तर दिलं आमच्या कोणतं का होईना आम्हाला पाटीलच पाहिजे सगळ्या जागा, आम्हाला आमचा माणूस पाहिजे। ही भावना जास्त आमच्या मराठा